नियोजन मंडळाचे सदस्य तुमच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, त्या ठिकाणी जाऊन सगळ्यांनी नाव ठेवा ही आग्रहाची विनंती. मित्रहो, तेजस्वी श्री सुंदर मेस्त्री हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण समाजाचे भजनी कलाकार आहेत, गायक कलाकार आहेत. एक काळ असा होता की मित्रहो, दशरथ मयेकर, रत्नागिरीचे भजन सम्राट अजित बुवा तावडे, त्याच्यानंतर मित्रहो गणेश तांबे यांच्याकडून सुंदर मेस्त्रीसाठी पारितोषिक आले. तर दशरथ मयेकर रत्नागिरीवरून अजित तावडे, साठक बुवा, त्याच्यानंतर पुढची पिढी उदयास आली. त्यामध्ये परशुराम बुवा पांचाळ, विलास बुवा पाटील, चिंतामणी बुवा पांचाळ, चंद्रकांत कदम, त्याच्यानंतर पुढची पिढी त्यामध्ये चंद्रकांत कदम यांचे शिष्य भगवान डोंगरे, नाना कापसे, श्री प्रमोद हरिया असतील, चंद्रकांत इर्लोडकर असतील. त्याच्यानंतर कोकणात विजय परब, भाजपे टिळकर, कृष्णा पवार, कृष्णा राहुल, प्रमोद सुतार अशी कितीतरी नावं घेता येतील. विश्वास प्रभू देसाई, अजित गोसावी. त्यानंतर युवा पिढी नावारूपाला आली. त्यामध्ये गिरीश मेस्त्री, उपेंद्र परब, त्याच्यानंतर अनिल पांचाळ आणि मित्र त्यांच्या पावलावर पाऊल टाकत तेजस मेस्त्री, सुंदर मेस्त्री, सध्याच्या घडीला आपला वेंगुर्ल्याचा सुपुत्र गिरीश मेस्त्री यांचा शिष्य पुरुषोत्तम परब सुद्धा अवघड याचं सादरीकरण करतो. त्यामध्ये मयूर पिंगुळकर, महेंद्र पिंगुळकर यांना सुद्धा विसरून चालणार नाही. कणकवलीला गेल्यानंतर चिन्मय सावंतकर, त्याच्यानंतर अमय आंडेकर, सुजित राणे हे सुद्धा अवघड करण्याच्या सादरीकरणासाठी माहीत मानले जातात.
सोशल मीडियाचा होता, परंतु चिंतामणी बुवा माझ्या अभिमानाने सांगायचे की गिरणी बंद पडले पण आमचा हरिनामाच्या खेड्यात आल्या आणि त्यामुळे आम्ही प्रपंचाचे ओळख झाले. त्यामध्ये आणि त्या पंढरीतले अविभाज्य घटक काशीराम परतवर
या ठिकाणी सिद्धार्थ कांदळे बुवा आपल्यासमोर सादरीकरण आज सायंकाळी त्यांचा डबलवारीचा सामना आहे. त्यांच्यासाठी एका उत्स्फूर्त आणि उलट कार्याचा अरुण बेगम आपल्यासमोर सादरीकरण होऊ देतील आणि त्यानंतर कृष्णा काळवे
गोवा अरुण हेरम अप्रतिम सादरीकरण. कारण तुमच्या गायकीतून आम्ही अनुभवलेलं आहे तर माधुरी पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी सुरुवातीला तुमचा उल्लेख केल्यामुळे मला नियोजन मंडळाच्या सदस्यांनी सांगितलं की एरंबुवानी अलीकडच्या काळात वारकरी जरा इथेच थांबा, माझा निरोप विठ्ठल दादा सांगा. आज भाग्य थोड्याची तुमच्या चरणाकडे बसून सूत्रसंचालन करण्याचं परम भाग्य मला लाभलं. एकदा बुवांसाठी उत्स्फूर्त आणि मुळात आम्ही ट्रेनमध्ये राहणारी भजन मंडळी होती. तर त्याकरता तालामध्ये जर कुठे चुकलं तर माऊली तुम्ही सगळं माफ करा. पोटाने आमचे राणीभुवांनी शिकवलेला एक अभंग गातो. आज राणीभुवांच्या या शिष्यगणांनी एवढा नेत्रदीपक असा कार्यक्रम आज इथे आयोजित केला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये मला फार कमी भाग घेता येतं. त्याकरता राणीभुवांकडून शिकलेला एक अभंग गाण्याचा प्रयत्न करतो. काय चुकलं तर माफ करा माऊली.
सुरुवातीला सांगितलं मी ट्रेनमध्ये गात आलो, पण मालवणीत सांगतो कदम बुवांच्या भाषेत एखाद्या लग्नाची पंगत चुकली ना तर त्याला शकतात एक दिवस तुम्ही उपाशी राहू शकतात, पण तू संगत तुमच्या गावाने आणि तुम्ही संगत सुधारला त्यामुळे तुमचं उपयोग रेल्वे, सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वेमध्ये भजन करणारी जी भजन मंडळ आहे त्यांची एक स्पर्धा केली होती शांतापूरला खासदार विनायक राऊत यांच्या त्या सभागृहामध्ये, आणि त्यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी केलं होतं आणि गणेश हे परीक्षक होते त्या कार्यक्रमाचे, आणि तो कार्यक्रम मला दिला होता परममित्र आणि परशुरामराव पांचाळ यांचे मानसपुत्र जयवंत राव यांनी. माझ्याकडे सांगायला आपल्याशिवाय हरेवाटप करणं आणि हरेवाटप करता येईल मग त्याच्यातलं भूताने माहिती असतात. पुढील वाटपासाठी हार्दिक शुभेच्छा. कृष्णा काळवे, सुरेश गाडीसाठी बाहेर मानले गेलेले फक्त त्यावेळी अर्थ देणं इतरही करतात. आज कदमवाने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत जे प्रेमलं ज्याची मशागत केली खऱ्या अर्थानं शिष्यांच्या रूपात ते उगवलं आणि तो सौख्याचा दिन आलेला आहे. अतिशय सुंदर असं भक्तिपूर्ण वातावरण या ठिकाणी अनुभवता आलं. प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचं बंधन दुगुणीत झालं, जुनी नाती एकत्रित आली, नवीन नाती नीट ठरू शकते असं मी म्हटलं, असा मी उल्लेख केला तर वावगं ठरू शकणार नाही. एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद होऊ नये अशी आग्रहाची विनंती करतो. आज खरोखर आम्हाला अभिमान आहे, साक्षात कदमबुवा आज आपल्या इथे आज वावरत आहे आणि हे भक्तिमय वातावरण आज आमच्या सामंत बुवांनी सांगितलं तसं त्याप्रमाणे खरोखर हे भक्तिमय वातावरण आज आहे. आणि आज आमचे लाडके गुरुवर्य सन्माननीय श्री अरुण राणे बुवांना आशीर्वाद देण्यासाठी आमच्या सर्वांच्या लाडक्या मम्मी इथे आज उपस्थित राहिल्या. आम्ही शिष्यगणांच्या वतीने सर्व शिष्यगणांच्या राणेबुवा अरुण राणेबुवा यांच्या शिष्यगणांच्या वतीने सहर्ष स्वागत तसेच आभार व्यक्त करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता यानंतर कोकण कला भूषण चंद्रकांत कदम बुवांचे म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो ते आदरणीय लक्ष्मण गुरुबुवा या ठिकाणी आपले सादरीकरण आपल्यासमोर सादर करतील. आदरणीय आमचे गुरुवर्य सन्माननीय श्री लक्ष्मण गुरुबुवांना विनंती करतो की आपण भेटीचा ताबा घ्यायचा आहे. तसेच त्यांचे दोन्ही वाजवी सन्माननीय श्री या पुढे पहिले इथे उभे कर, पहिले इथे थांब. चला या पुढे.
गाणं लावतो ना जागा सोडा उपस्थित झालेले आहे आणि प्रदेश सभापती जल्लोष त्यांचं स्वागत केलं जात आहे. कोकण कलाकुसर भजन शिरोमणी भजन सोहळा चंद्रकांत कदमवार यांचे मोठे शिष्य आहेत आणि त्यांच्या शिष्य परिवाराच्या वतीनं या ठिकाणी गुरुचरणावरती सेवा समर्पित करण्याच्या हेतूनं भावनेनं या ठिकाणी हा गुरुगौरव सोहळा आयोजित केला आहे. खऱ्या अर्थानं अरुणजी काणेबुवांच्या कारकिर्दीचे हा अविस्मरणीय सुखद साक्षात्कार आहे असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो, हे सुखद साक्षात्काराचे क्षण असतात ना ते विकत घेता येत नाही. त्याच्यासाठी सेवा द्यावी लागते. त्याच्यामध्ये निस्वार्थ भावना असावी लागते आणि निस्वार्थ भावनेनं प्रामाणिक योगदान तुम्ही देत गेला की अशा सुखद साक्षात्काराचे क्षण पायापर्यंत चालत येतात. अर्थात गुरुचे कृपा आशीर्वाद सदैव पाठीशी असणं गरजेचं असतं आणि म्हणूनच पुन्हा एकदा उल्लेख करतो. कोकण कलाकुसर भजन सोहळा भजन शिरोमणी चंद्रकांत कदमवारचे आशीर्वाद नेहमी आपल्या शिष्यांच्या पाठीशी सदैव राहिले आणि म्हणूनच शिष्य कुठल्याही कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या भजनरूपी सेवेचं सौम्येचं सादरीकरण करताना दिसतात. आज कदमवारांचे घडलं ते त्यांच्या शिष्यांच्या रूपानं नावारूपाला आलं असा मी त्याचा उल्लेख केला तर वावगं ठरणार नाही. पण कदमवारी आपल्याला दिलंय की आपल्याकडचं नाम युवा पिढीला दिलं पाहिजे हा हेतू पुढाशी बाळगून कदमवारांचे गुरुदास संप्रदायातील सर्व शिष्य अजूनच सेवा सध्याच्या घडीला देताना दिसतात. त्यामुळे तुम्ही असं म्हणेल या कलियुगात अधोगतीकडे जाणारी समस्त मानवता या भजनरूपी सेवेच्या माध्यमातून सद्मार्गावर येताना दिसते आलेली दिसते आणि याचं संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे गुरुदास संप्रदायातील प्रत्येक सदस्याला. एकदा त्या योगदानासाठी माणूस जन्माला येतो ना त्यावेळी विचारतो माझी नजर चांगली असेल ना तर तुम्ही विश्वासाच्या प्रेमात पडू शकता. तुमची नजर चांगली असेल तर तुम्ही विश्वासाच्या प्रेमात पडू शकता. परंतु तुमची भाषा एक पवित्र कार्य केलं म्हणून परमेश्वराने शिक्षांच्या रूपात उगवलं आणि आज त्याची प्रचिती या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही घेताना दिसतो. मी खऱ्या अर्थानं अरुण राणे बुवांचा मनपूर्वक आभारी आहे. जी सेवाभावी वृत्ती कदमबुवांच्या रक्तात भिजलेली होती तीच सेवाभावी वृत्ती अरुण राणे बुवांच्या रक्तात भिजलेली आहे. त्यामुळे सर्व शिष्य परिवार या संपूर्ण गुरुगौरव निवेदनाचे सदस्य बनले आणि म्हणूनच या गुरुगौरव सोहळ्याला एक स्वरूप प्राप्त झाले यासाठी म्हटलं असं वावलं करणार नाही. म्हणून मला तुम्ही म्हटलं होतं की त्यासाठी भाग्यवंत म्हणून जन्माला यावं लागतं. छत्री बाजूने अरुण राणे बुवांबरोबर त्यांच्या यशात सदोदित बहुमोल असं योगदान देणाऱ्या त्यांच्या पत्नी सुचिता या ठिकाणी भगिनी सुचिता गावडे सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झालेल्या दिसत आहेत. त्यांचे बंधू
विष्णू राणे सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झालेले दिसत आहेत. या ठिकाणी अनुप राणे यांच्या पत्नी या ठिकाणी या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. सौभाग्यवती अनुजा राणे त्यांचं सुद्धा अरुण राणे बुवांच्या यशात फार मोठं योगदान आहे. अनुजाताई तुमचा सुद्धा महत्त्वपूर्ण आभारी, कारण गृहमंत्री फक्त असं लागतो तरच संसाररूपी गव्हर्नमेंट बहुमतात असतो, तर कुठेतरी कलात्मक क्षेत्र विकसित करण्यासाठी किंवा ते मांडण्यासाठी आपल्याला वाव मिळतो. त्यामुळे मुद्दाम पुन्हा एकदा उल्लेख करतो की अरुण राणे बुवांच्या यशात त्यांच्या संपूर्ण परिवाराबरोबर त्यांच्या आई वडील, बंधू, त्यांच्या भगिनी, त्यांच्या बरोबरीनं त्यांच्या पत्नी अनुजाताई यांचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. एकदा सर्वांसाठी विनंती करतो की उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद या संपूर्ण परिवारासाठी होतो. सर्व शिष्यजनांना विनंती करतो की त्यांनी आता आपली दिलेली जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीवरती आपण उभं राहायचं आहे. आणि आता लगेचच सुप्रसिद्ध भजन सम्राट माझी गुरुमावली लक्ष्मण बरोबर त्यांना विनंती करतो की आपण भजनाला सुरुवात करायची आहे. धन्यवाद. सर्वांनी आपापल्या जागेवर आहे. सर्वांना विनंती करतो की प्रत्येकानं आपापल्या जागेवरती बसून घ्यायचं आहे. फोन केला आणि तू उठलास. आम्ही बोलतो माझा आई तिला फोन लावला म्हणजे समजलं पट्याबाहेर गरम चालू आला की अजून एक नाही कसं हा फोन केला 7:30चा फोन केला पहिला हा 90 मारून जपला असेल मग रात्री. हॅलो नक्की काय घेऊ ते हॅलो करू आपण आला एवढा बघ. आज मला इथे या शैलीमध्ये भजन करण्याची आवडी आमच्या पाठीची आहे. ओके फ्लॅश आडवा करू.
साईडला घेतो पाच कमी ओके दोन खुर्च्या द्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुप्रसिद्ध भजन बुवा परशुराम बुवा पांचाळ यांचे कट्टे शिष्य रामदास कासरे हे उपस्थित होताना दिसत आहेत. उत्स्फूर्त टाळ्यांच्या नजरात त्यांचं स्वागत करायचं. प्रथम मी त्यांना संबोधतो अरुण राणे बुवाला. 2 नंबर मी आहे, 3 नंबर आमचा जगताप आहे, 4 नंबर फारसेकर बुवा आहे, सुधाकर कामतेकर आहेत, परत आपले नाईक आहेत, सुशील लाड आहेत आणि दोघे तिघेजण गावी आहेत. अशा म्हणजे सगळ्या पुरुष मंडळी आजपर्यंत आम्ही आमचे कुटुंबाच परिवार आम्ही चालू ठेवलेला आहे. आज मला अभिमान वाटतो सांगायला हे सगळं अनेक बुवांची शिष्य मंडळी इथं उपस्थित आहे. रात मानू नका. 30 डिसेंबर हा बुवांचा गुरु पौर्णिमेचे पुण्यतिथीचा दिवस असतो. एवढी जर तुम्ही उपस्थिती तिथे दिलात तर बुवा सुद्धा तुम्हाला धन्यवाद देतील, आशीर्वाद देतील. कारण कसं असतं की आता सगळे कमी होत चालले. आता समजा आमच्या 5 वर्षांची पण आम्ही सगळं ते हाताळतो, पण आता ह्याची पुढची धोरण तुमच्या हातात द्यायची आम्हाला. तर तुम्ही याच्यामध्ये अग्रेसर होऊन पुढे यायला हवं एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि मी माझ्या भजनाला सुरुवात करतो. कोयडे गुरुजी आलेले आहेत. हे माझ्या गावच्या भजनाचे मालक आहेत. त्यांनी इथे या मंडळीत बसला तरी पण चालेल. स्मारकच्या सर्व धुरा त्यांच्या हातात असते. हे कालवी गावामध्ये सिंधुदुर्ग तालुक्यामध्ये प्रिन्सिपल आहे कालवी हायस्कूलला. आणि आता मी गावी बसलो तर त्यांनी मला हातात घेतलं. मी किंवा सिंगल भाड्या करतो आणि आमचे गणेश कावले आहेत. त्यांना उभारा दर्शन होते सर्वांना. हा गावचा माणूस आहे, मेन माणूस आहे. दुसरे बाळा कोरडे आहे, प्रसाद मामगाडी आहे. बरीच जणांनी यांनी मला साथ केली. म्हणजे आम्ही जो आमचा बाज आहे तो आम्ही सर्व देवगड तालुका राजापूर तालुका रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आम्ही आता पोहोचवतो काम करतो. लोक देतात सुपारी, नाही असं नाही, कुठे ना कुठे मिळते. तेव्हा तुम्हाला सुद्धा मी नमस्कार करतो. प्रथम सावंतजी यांचं सुद्धा तुमच्या सावंतबद्दल त्याचप्रमाणे आपले निवेदक राजा सामंत यांना सुद्धा मी नमस्कार करतो. सर्व बुवांच्या कार्यक्रमाला ते सगळ्या बुवांची त्यांना नाव जोडलेली आहे. सगळ्यांचा साथ भरा त्यांच्या हातात असा. तेव्हा तुम्ही काही काळजी करायची नाही. ते सुद्धा सगळं तुम्ही जे गाता किंवा कोण आम्ही जातो सगळ्या चुका ते काढतील. सगळं गाणं सुद्धा कदम बुवांचा मला 55 मंगळच पाठीमध्ये मनात दाखवलेले होते. एवढा त्यांचा सर्व अभ्यास आहे. त्याबद्दल दादा मी म्हणते तुम्ही गोवा हो का होता. त्याचप्रमाणे आमच्या डॅडीचे चिरंजीव हे सुद्धा मम्मीबरोबर आलेले आहेत. त्यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात स्वागत.
God.